सार्वजनिक ठिकाणी किंवा सोसायटीच्या ठिकाणी पशुहत्या करणं कायद्यानं गुन्हा असल्याचं माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय। अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानं आयुक्त आणि सीपींना पत्र लिहून कारवाईचे आदेश दिल्याचंही मिसाळ यांनी म्हटलंय। बकरी ईद निमित्त मीरा रोडमध्ये झालेल्या तणावानंतर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि पुणे पालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं होतं। सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्या सोसायटीच्या ठिकाणी अशी पशुहत्या करणं हे कायद्यानेच बेकायदेशीर आहे। कायद्याने हा गुन्हा आहे आणि त्यामुळे मला अशा बऱ्याचशा तक्रारी पण प्राप्त झाल्या आणि मी सीपींना, महासंचालकांना आणि मुळात महानगरपालिका आयुक्तांना पण एक लेटर दिलं। कारण हा जो गोष्ट आहे ही एकतर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी पण गोष्ट आहे, त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने पण हे चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे। कायद्याची तरतूदच अशी आहे की कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तुम्हाला एखादी पशुहत्या करायची असेल तर तुम्हाला परवानगी घ्यायला लागते। प्रतिभा धानोरकरांनी पुन्हा चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। 15 दिवसांपूर्वी देखील प्रतिभा धानोरकर यांनी अचानकपणे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत तिथल्या अस्वच्छता आणि गैरकारभाराबाबत माहिती घेतली होती। त्याचवेळी अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम देत पुन्हा पाहणी करणार असल्याचं सांगितलं होतं। 15 दिवस झाल्यानंतर आज पुन्हा धानोरकर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या। लहान मुलं मोबाईलच्या आहारी गेलेत, मात्र ही गोष्ट डोळ्यांसाठी धोकादायक आहे। नागपूर मेडिकल कॉलेजचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष मदान यांनी यावर संशोधन केले। लहान मुलांमध्ये दृष्टी कमजोर होण्याच्या तक्रारी वाढल्यात। मुलांना वेळेवर झोप लागत नाहीये, त्यामुळे त्यांची चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता वाढत असल्याचं देखील तज्ज्ञ सांगतात। 2 वर्षापासून मी बघत आहे की जास्तीत जास्त ओव्हर यूज ऑफ स्क्रीन झालेला आहे लहान मुलांच्या संदर्भात। त्यामुळे जास्तीत जास्त ओव्हर यूज ऑफ स्क्रीनमुळे डोळ्याला फटिगनेस येत आहे, डोळ्याला लेझी होत आहे, तसेच डोळ्याला रेडनेस, वॉटरिंग हे खूप जास्ती वाढलेलं आहे। त्यामुळे डोळ्याला मायनस नंबरचा चष्मा येत आहे। जे नॉर्मल मायनस नंबरचा चष्मा 10 वर्षाच्या वयाने उमर पे आना चाहिए, ते आता 2 किंवा 3 वर्षाच्या वयाने येत आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नंबर आयुष्यात वाढण्याची चान्सेस आहे। कारण कसं मायोपिया किंवा मायनस नंबरचा चष्मा विथ द एज इट गोज ऑन इन्क्रीजिंग। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील दाभाडी, डोंगरगाव, चिखलीसह आसपासच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे आंब्याची झाडं उन्मळून पडल्यानं आंबा पिकांचं अतोनात नुकसान झाले। आंबा उत्पादक शेतकरी बबनराव खरात हे संकटात सापडले।